मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा सुरुवात करूया। अजूनही तब्येत बरी नाही, घसा बसलेला आहे, आवाज दबलेला आहे, औषधे चालू आहे, परंतु फारसा गुण नाही। काय असेल ते असो, कार्य करावं लागते। तुमच्याशी भेटीची उत्सुकता असतेच। रोज काहीतरी सांगावं, मार्गदर्शन करावं या इच्छेप्रेरणेने मी हे कार्य करत असतो। वास्तविक अशा वेळेला अनेक जण आराम करत असतात, पण मला आराम पसंत पडत नाही। काहीतरी सर्वांना सहाय्य करावं, मार्गदर्शन करावं या हेतूने आजचं हे मार्गदर्शन। गणेश उत्सव सुरू आहे। 28 ऑगस्ट 2025 आहे आणि आपण आज पाहणार आहोत की गणेश उत्सवाला जी उत्साह असतो लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये, स्त्रियांमध्ये सुद्धा, गणेशोत्सव असला की एक वेगळं वातावरण निर्माण होते। पहा, सूर्यनारायण तोच, चंद्र तेच, दिवस तेच, हवामान तेच, परंतु गणपती आल्यावर जे आनंददायक वातावरण निर्माण होते ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। ते अनुभूती घ्यावी लागते। मनुष्य आजारी असला, प्रवासात असला, कुठेही असला तरी गणेश दर्शन घेतल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही। कुठल्याही ठिकाणी असला तो तर त्या गावच्या गणपतीत उत्सव समारंभात सामील होतो, नाहीतरी निदान गणपती मंदिरात तरी जाऊन येतो। म्हणजे गणपती महात्म्य फार मोठं आहे आणि गणपती महात्म्य मोठं असल्या कारणाने मी अनेकांना सांगतो, परंतु परिणाम कितपत होतील ही एक शंका आहे। कारण आजची पिढी ही ऐकेनाशी झालेली आहे आणि वाडवडील सांगितले घरातील माणसांना तर ती अजिबात आवडत नाही। एखाद्या महाराजांनी सांगितलेलं पटकन विश्वास ठेवते। वास्तविक त्या महाराजांजवळ पुरावा वगैरे काही नसतो, तो त्याचा फक्त स्वार्थ साधण्यापुरता तुमच्या समोर असतो। आता आपण पाहिलं, काहींनी अपूर्ण दक्षिणा ठरल्यावर त्यांनी कीर्तन प्रवचन बंद केलं नाही। लाखो रुपयांच्या घरामध्ये कीर्तन प्रवचनाचे दर गेले आहे। आता हे समजायला पाहिजे, पण समजत नाही। आता गणपती आद्य देवता आहे। मी पुनश्च सांगतो, तर गणपतीने पहिले माता पित्यांना नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि आद्यपूजेचा मान मिळवला। आता जगभरातून किती लोकांनी आई वडिलांचा नमस्कार आणि प्रदक्षिणा घातली आहे हे लक्षात घ्या। मी माझे विवाह झाल्यानंतर माझी पत्नी सुद्धा आई वडिलांचे नमस्कार करून दिवस आरंभ करत होतो। सणावाराला आम्ही खरोखर प्रदक्षिणा घालत होतो, पण ही परंपरा चालू ठेवावी पाहिजे म्हणून आपण करतो। पण वर्तमान स्थितीमध्ये ही परंपरा मोडीत निघालेली आहे। थोडीशी संकोचशील वृत्ती वाटते। महाराजांना लोटांगण घालतील, पण आई वडिलांना नमस्कार करताना लज्जा उत्पन्न होईल, अशीच परिस्थिती आहे। वास्तविक आता शाळा कॉलेजातून, कथा कीर्तन प्रवचनातून ही अशी मुलं सुधारतील ही आशा न केलेली बरी। आता याविषयी कायदे होणं अत्यंत गरजेचं आहे। याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ घेणारच आहोत। मला पुष्कळांनी सांगितलं, याविषयी आपण पाहूया। आता गणपतीमध्ये आपण पाहिलं तर पत्रीला महत्व आहे। दुर्वा, आपण 21 दुर्वा वाहतो। 21 दुर्वा व्हायच्या असतात। पत्रीमध्ये 21ावं जे मानाचं स्थान दुर्वेला आहे। आणि दुर्वा का वाहतात
दुर्वाला महत्व काय? एक साधं बारीक गवत लवाळी अंकुरित सुईच्या अग्रभागा इतकं, पण गणेशाला महत्वाचं आहे. आणि आपणही आदरपूर्वक दुर्वाच्या डहाळ्या आणतो, त्याच्यातून 21 3-3 पानाचे दुर्वा त्रिवेणी म्हणून निवडतो, 21ची जुडी करतो आणि ती गणपतीला वाहतो. 21च्या जोड्या 21 माळ करूनही वाहतात. तर दुर्वेला असं महत्व काय आलं आहे, हा एक प्रश्न आहे. आता धर्मशास्त्रामध्ये सुद्धा जे काही वापर आहे, ज्या काही निष्ठा आहे, ज्या काही श्रद्धा आहे, ज्या काही प्रतिष्ठापना आहे, ज्या काही स्थापना आहे, जे काही व्रत आहे, जे काही व्रत वैकल्य आहे, त्याच्या मागे शास्त्र आहे. आता गणपतीची मूर्ती आणि दुर्वाचा काय संबंध? इकडे गवत, इकडे गणपती. परंतु नाही, दुर्वा ह्या दिवसामध्ये भाद्रपद शुक्ल महिन्यामध्ये त्याच्यामध्ये अमृताचा वास येतो. अमृत त्याच्यात असते, त्याच्यात महाऔषधी तयार होत झालेली असते या शुक्ल महिन्यामध्ये. म्हणून या शुक्ल महिन्यामध्ये, भाद्रपद शुक्ल महिन्यामध्ये गणपतीला दुर्वा वाहिला जातात. दुर्वा का वाहिला जातात? तर दुर्वा ही शांत प्रकोपाची वस्तू आहे. गणपतीने राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या वधामुळे गणपतीच्या अंगाची लाही झाली आणि उष्णता वाढली. आणि उष्णता वाढली असताना जीव कासावीस झाला. त्यावेळेला त्या पार्वती मातेने गणपतीच्या शिरावर दुर्वा ठेवली आणि मग गणपती शांत राहिले. माझ्या स्वतःचा मी अनुभव सांगतो. पूर्वी मुलांना देवी आणि गौर होत होते. माझ्या मुलांनाही लहानपणी उष्णताजन्य विकार झाले. मी दोघाही अलंकार आणि विक्रम यांना दुर्वांच्या आच्छादनावर मी झोपवलं होतं. माझे वडील वैद्यकीय होते, त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही त्याच्यावर ठेवलं. तर मग पट्ट्या ठेवायचं काम पडलं नाही, मिठाच्या पट्ट्या ठेवायचं काम पडलं नाही, कोलन वॉटर लावायचं काम पडलं नाही. अगदी क्षणार्धात काहीही औषधी न घेता माझ्या मुलांचा ताप हा जो 1 होता, 101 म्हणतात त्याला, 101.5 म्हणतात, मग 100 झाला आणि 99 झाला, मग तो 98 वर आला. संध्याकाळ मुलं खेळायला लागली. म्हणजे हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण पण घ्यावा, अनुभव घ्यायला हरकत नाही, याच्यामध्ये काही नुकसान नाही. आता ही दुर्वा ही शीतकालीन आहे, शांत राहणारी आहे. म्हणून डोकं दुखत असेल तर आपण गाईच्या दुधामध्ये याचं बारीक लापसी करा आणि डोक्यावर लावा. ताप निघून जाईल, डोकंदुखी थांबून जाईल. गळा असेल, मी गळ्याला लावून राहिलो आहे, आता गरम करून लावतोय, मात्र थंड आहे पण गरम करून लावतोय. आणि घशात थोडंसा, आज मला काल तुम्ही बघितलं असेल, आजच्या आणि कालच्या याच्यात फरक आहे. तर हा घशाला मी लावून राहिलो आहे, मला बरं वाटत आहे. आणि एक अजून, काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं स्वच्छ, त्याच्यामध्ये दुर्वाची जोडी स्वच्छ करून टाकायची. सकाळी ठेवलेलं पाणी संध्याकाळी घ्यायचं, संध्याकाळी ठेवलेलं पाणी तुम्ही सकाळी घ्यायचं. सर्व विकार नाहीशी होतात, सर्व अंगातील उष्णता निघून जाते. जी जळजळते, जे गळवे असतात, फोडं असतात, फुंशे असतात, ते निघून जाते. स्त्रियांना, तरुण मुलींना अशा पिटिका येतात, तारुण्य पिटिका जरा चेहऱ्यावर येतात. त्यांनी हा जो रस आहे याचा दुर्वाचा रस काढायचा. दुर्वाचा रस काढत असताना त्याच्यामध्ये तुम्ही बदामाचं तेल मिसळा आणि ते तारुण्य पिटिकावर लावा. तुमच्या तारुण्य पिटिका नाहीशा झालेल्या दिसेल. संपूर्ण चेहऱ्यावर जरी लावलं तरी तो गोरा गोमटा चेहरा होईल, सुकावा चेहरा होईल. असे दुर्वाचे महत्त्व आहे. दुर्वाचे महत्त्व असताना ही एक प्रकारची बारीक लवाळी आहे. समस्त गवताचाच हा प्रकार आहे आणि हे सरळ रेषेत उगवणारी वनस्पती आहे. याला दुर्वा म्हणतात. अनेक राक्षसांचा मृत्यू दंड देताना गणपतीच्या अंगाची लाहीलाही झाली. त्या उष्णतेला रोखण्यासाठी श्री गणेशांना शरीराभोवती ज्या दुर्वा लपेटून टाकल्या होत्या, त्यामुळे श्री गणेशाच्या अंगातील उष्णता निघून गेली. आपण लहान बाळास देवी गवर यासारखे
विकार आपला आता दिसत नाही, पण पूर्वी होत होते. आणि आताही उष्णताजन्य विकार असले तर या गवतावर, या दुर्वावर त्यांना जपावं. आमचे वडील वैद्य होते, त्यावेळेस त्यांनी अनेक बालकावर हा दुर्वेचा प्रयोग केलेला आहे. आता पिंपळ पाहू. पिंपळाला अनेक जण नावं ठेवतात. पिंपळ तुम्ही लावू नये म्हणून अनेक जण 99 सांगतात. आपल्या दाराशी लावू नका, घराच्या परिसरात नाही लावू नका, असे पंडित पुजारी पण सांगतात. का सांगतात हे कारण नाही. कोणी तर म्हणे त्या पिंपळावर भूतखेता असतात. आता भूतखेतांना प्राणवायूची गरज लागत नाही, त्यांना कार्बन डायऑक्साईड आवडतो, त्याच्यावर ते जगतात. स्मशानभूमीत तुम्ही गेले, ज्या पडक्या आड विहिरीच्या भागात गेले, पडक्या घराघरात गेले, अरण्यात गेले आणि त्याच्यामध्ये तिथे जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल तिथे भूतखेतं असतात. आणि पिंपळ तर प्राणवायू 24 तास देतो, मग तिथे भूतखेतं कसे असतील? साधी सरळ गोष्ट असताना विनाकारण काहीतरी लावलं जाते, गैरसमज केला जातो. आपण पिंपळ लावला की नकार लावू नका, आणि पिंपळ मोठा झाला की जी नकार देणारी माणसं त्याच पिंपळाखाली दिवा घेऊन येतात, पूजा करायला जातात. असं का? एकीकडे पिंपळाची पूजा करायची, एकीकडे पिंपळ लावू नये का म्हणून विरोध करायचा. पिंपळ दुसरं कृष्णाने स्वर्गातून आणलेला आहे म्हणून पिंपळ वृक्ष कोणी लावत नाही. पिंपळ वृक्ष हा आपोआप उगवतो, आणि हा आपोआप उगवणारा वृक्ष जर आपण आपल्या घराच्या दाराशी लावला तर आपलं घर शुद्ध होणार आहे. संतती ज्यांना होणार नाही त्यांना संततीदात्री होणार आहे. संततीकारक वृक्ष पिंपळ वृक्षात आहे, हे वैद्यक शास्त्र सांगितलं जाते. पिंपळ वृक्ष हा टोक नजर बाधा विरोधी पक्ष आहे. पिंपळ वृक्षाच्या छायाच्या डाळ्या जर तुमच्या घरावर गेल्या, बिल्डिंगवर गेल्या, तर तुमच्या घराला टोक नजर बाधा कोणीही लावणार नाही. तुमचं घर कधीही दूषित होणार नाही, तुमच्या घरामध्ये भूतखेतं येणार नाही, तुमच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही, तुमच्या घरामध्ये संतती नांदेल, बाळांचं आयुष्य वाढेल. जर पिंपळ वृक्ष हा आपण पाहिलं, अष्टविनायकमध्ये गेले तर अनेक चित्रामध्ये पिंपळावर बालगणपती बसलेल्याचं चित्र तुम्हाला दिसते. हे का? कारण पिंपळाच्या वृक्षाच्या खाली ब्रह्मा आहे, उभा विष्णू आहे, आणि प्रत्येक पानावर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिव आहे, आणि लहान पानावर गणपती विराजमान आहे. मग असा हा वृक्ष अशुभ कसा असेल? म्हणून तुम्ही आपला बुद्धीचा वापर करायचा आणि पिंपळ वृक्ष अधिकाधिक लावण्याचा प्रघात करा, सुरुवात करा. तुम्ही हे झाड, हे वृक्ष अश्वस्थ वृक्ष म्हणून मानलं गेलेलं आहे. आणि हे वृक्ष जर तुमच्या शेताच्या विहिरीच्या अवतीभोवती असले तर विहिरीतलं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. परंतु वर्तमान स्थितीत काय झालेलं आहे, 2-4 केळीचे खोडं येत नाही म्हणून शेतकरीच हे वृक्ष कापून राहिला आहे. आता हे वृक्ष कापल्यावर शेतकऱ्याला सुद्धा दोष लागेल. अरे 2-4-5 वृक्ष नाही आले, घर नाही आले, फळं नाही आले, पीक नाही आलं तर काय होईल? पण हा पुण्याचा साठा तुम्हाला मिळणार आहे ना, याच्यामुळे विहिरीचं पाणी वाढणार आहे ना, याच्यामुळे वारा वदानाने जे केळीचे घर पडतात, झाडं पडतात, ते पडणार नाही ना, हे आपण बघायला हवं. असं बघत असताना या ठिकाणी आपण पिंपळ पानावर गणेशाचे चित्र आपण बघत असतो. वैद्यक शास्त्रात पिंपळ वृक्ष हा विद्यारंभ वृक्ष सांगितला आहे. पिंपळ वृक्ष संतात वृक्ष सांगितलेला आहे. पिंपळ वृक्ष भूतबाधा वृक्ष सांगितलेला आहे. पिंपळ वृक्ष प्राणजीवन वृक्ष सांगितलेला आहे. म्हणजे पिंपळाचं महत्व इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतं. असो, गणपतीची मिरवणूक चालली आहे, वाजंत्री चाललेली आहे. प्रत्येक उत्सव झाला ते गोंगाटाशिवाय आणि डीजे शिवाय उत्सव आरंभ होत नाही, ही आता प्रथा झालेली आहे, त्याला इलाज नाही. पुन्हा आपण पाहूया, पिंपळ वृक्ष राहू नका असे अनेक जण सांगत असताना मात्र या पिंपळ पानाची आवड गणपतीला फार वाव होती. अनेक छायाचित्रात पिंपळ पानावर गणेशाचे चित्र दिसते. वैद्यकशास्त्रात पिंपळ वृक्ष विद्यावृक्ष, संतान वृक्ष, भूतबाधा रक्षक वृक्ष, पिंपळ वृक्ष प्राणवृक्ष सांगितलेला आहे.
आता ज्यांना बुद्धी कमी आहे किंवा विचलितपणा बुद्धी देतो की बुद्धीत कमजोरपणा आहे किंवा बुद्धी भ्रम आहे किंवा आठवण येत नाही, स्मरण होत नाही, अशा विद्यार्थ्यांनी पिंपळ वृक्षाखाली अभ्यास करावा आणि याच्या अगोदर मिळालेले मार्क आणि पिंपळ वृक्षाखाली अभ्यास करून मिळालेले मार्क याची तफावत तुम्ही पाहा. मी नेहमी सांगत असतो, माझ्यावर विश्वास ठेवू नका, संशोधन करा, अनुभव घ्या. कारण पिंपळ वृक्ष हा बुद्धिदायक आहे. पिंपळ वृक्ष हा गणेशाचा वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हा संतान वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हा सरस्वती वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हा विद्या वृक्ष आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला आता काही ठिकाणी तुम्हाला बसता येत नाही शहरी भागात, तर पिंपळाचं पान समोर ठेवा आणि अभ्यास करा. आणि अभ्यास केल्यावर ते पिंपळाचं पान परीक्षेच्या हॉलमध्ये घेऊन जा. पहा तुमच्या पेपरात किती मार्क वाढतात हे बघा. ज्यांना संतती नाहीये त्यांनी पिंपळ वृक्षाखाली भोजन घ्यावं. पती पत्नीने एका ताटात घ्यायचं. पहिला घास पत्नीलाच भरवायचा, पत्नीने पतीला भरवायचा अर्धा घास, असा खायचा. आणि याच ठिकाणी तुम्ही आराधना करायची. पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची. पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची असताना 5च्या आकड्यात घालायची. 5, कारण पंचमादी संतती स्थान असते म्हणून 5 आकड्यात घालायची आपल्याला. असं असताना पुन्हा 5 वेळा काढायचं दिवसातून. असं पत्नीने केलं तरी चालेल, पुरुषांनी केलं तरी चालेल. आणि असं असताना शुक्रवारी आणि गुरुवारी दोघांनी करायचे मात्र अवश्य. आणि या काळामध्ये, महिनाभराच्या काळामध्ये, पहिले गुरुवारपासून सुरुवात करा किंवा शुक्रवारपासून सुरुवात करा. 5 शुक्रवार 5 गुरुवार झाले पाहिजे रोज प्रदक्षिणा. आणि गुरुवार शुक्रवारी प्रदक्षिणा दोघंही दाम्पत्याने केलं पाहिजे, दाम्पत्याने. आणि या काळामध्ये मात्र संसार करू नका. आणि संसार केव्हा करायचा तर याच्यानंतर पाळी येईल त्यावेळी आपल्याला संसार करायचा आहे. एक 5व्या दिवशी आणि नंतर 9व्या दिवशी. आपल्याला काय फरक पडतो, काय जाणीव होते, काय कशी संतान होते, याबद्दल मला लिखित स्वरूपात आपण केलं तर मला फार आवडणार आहे. मी तर तुम्हाला विनामूल्य सांगतोय, दक्षिणा घेत नाही, पैसा घेत नाही, मी त्याच्याबद्दल स्वार्थ नाही. आज हे लोक, आज तुम्ही डॉक्टरकडे गेला तर हजारो लाखो रुपये तुमचे खर्च होतील. कोणाकडे गेला तर तुम्हाला पैसे मागले जातील. परंतु नाही, माझ्या पत्नीच्या सेवावरच मी घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी हे तुम्हाला सांगत आहे. अगदी आलं लक्षात. पिंपळ वृक्षाखाली आपल्याला 5 वेळे, एक पांढरा धागा आणि एक पिवळा धागा असा एकत्रित करायचा आणि 5 प्रदक्षिणा, त्या 5 धागे आपल्याला तिथे 5 वेळे आपल्याला बाळायचे. गुरुवारी आणि शुक्रवारी पती पत्नी मिळून आणि बाकीच्या वेळेला नुसत्या पत्नीने स्त्रीने मारली, प्रदक्षिणा घातली तरी चालेल. नंतर मात्र या काळामध्ये संसार करू नका. आपल्याला 5 गुरुवार आणि 5 शुक्रवार असे करायचे. आणि नंतर येणारी पाळी जी असेल तर 5व्या दिवशी आणि आपल्याला 7व्या दिवशी, 9व्या दिवशी आपल्याला संसार करायचा आहे. आणि मग तुम्हाला काय लाभ होतो मला ते लिखित स्वरूपात कळवा. आपला फोन नंबर द्या, आपला फोटो लावा, पूर्ण पत्ता द्या. तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नको मला. तुम्ही लाभ व्हावा, संतती प्रदान व्हावी, हीच माझी इच्छा आहे, दुसरी काही नाही. आता हा पिंपळ वृक्ष असा असल्यावर काही अघटित बिमारी असतात, काही उमजत नाही, विचलित होते मन, कसं तरी होते, स्त्रियांनाही होते, पुरुषांनाही होते. त्यावेळेला बालक असेल तर कवळं पान, मध्यमाही असेल तर मध्यम पान, पोपटी रंगाचं. आणि तुम्ही 50-55च्या वर असाल तर हिरवंगार असलेलं पान. 2 पानं काचेच्या भांड्यात पाण्यामध्ये बुडवून द्यायचं. पाण्यात बुडत असताना देठ खाली, डोकवर असे 2. जो चकाकणारा भाग जो आहे तो बाहेरून दोघी बाजूने दिसायला हवा. हे याच्यावर झाकण ठेवा. सकाळी ठेवलेलं पाणी संध्याकाळी घ्या, संध्याकाळी ठेवलेलं पाणी सकाळी घ्या. दुसऱ्या दिवशी पानं बदलवा, ते विसर्जनात टाका.
पुन्हा असं करा. असं तुम्ही 7 दिवस करू शकता, 8 दिवस करू शकता. नित्यनेमाने करा. तुमच्या आरोग्यात काय फरक पडतो मला जरूर कळवा. आपल्याकडून मला हीच अपेक्षा आहे. आता हेच पाणी तुम्ही गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले. गरम पाणी करायचं, उकळायचं नाही. गरम करायचं, ते उकळलेलं असतेच. त्याच्यानंतर मग खाली उतरून त्याच्यात पिंपळ पाणी टाकायचे. एक 5-10 मिनिटं टाका, पाणी काढून टाका आणि ते पाणी प्राशन करा. सर्व विकार जातात. फोड असेल, फुंसी असेल, जखम असेल, त्यावेळेला आपण ग्लिसरीन त्या पाण्याला लावा, त्याच्यावर टाल्कम पावडर लावा आणि ते पिंपळ पाणी जखमेवर बांधून द्या. जखम किती लवकर दुरुस्त होते हे बघा. मी संशोधन म्हणतोय, तुम्ही संशोधन करा. मी दावा करत नाहीये. तुमचा अनुभव मला पाहिजे. माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पिंपळ वृक्षाखाली मुलांनी अभ्यास केला तर निश्चितपणे मार्क जास्त पडतात. पिंपळ वृक्षाखाली स्त्री आणि पुरुषांनी निद्रा घेतली तर संतती निश्चित होते. पिंपळ वृक्षाखाली असले तर वेडेपणा दूर होतो झोपले तर. पिंपळ वृक्षाखाली तुम्ही पिंपळ वृक्षाखाली असं बघाय आपल्याला दूर पिंपळ वृक्षाच्या दूर राहून आपण तिथेच असतो. तिथे गप्पा गोष्टी करतात, हे करतात. पिंपळ वृक्षाखाली गणपती ठेवा. तुम्हाला तिथे दत्ताचं स्थान ठेवा, तिथे मारुतीचं स्थान ठेवा. अगदी सुंदर सहज लाभ होणार आहे. म्हणजे पिंपळ वृक्षासोबत दैवताचा सुद्धा लाभ आपल्याला घेता येतो. पहिले गुरुकुल पाहिली आहे का तुम्ही? सगळे लहान मुलं गुरुकुलात जात होती. माळ रानामध्ये निसर्गाच्या संधी सगळे गुरुकुल पिंपळ वृक्षाखालीच होते. हा हजारो वर्षापूर्वीचा अनुभव आहे, लक्षात घ्या. पिंपळ वृक्षाचं फळ येते. पिंपळ वृक्षाचं फळ आलेलं ते आपल्याला कोरडं होऊ द्या, तावितामध्ये भरा आणि ते आपल्याला दंडावर म्हणा, गळ्यामध्ये म्हणा, हातावर म्हणा, कुठेही बांधा. तुम्हाला टोक बाधा, नजर बाधा अजिबात होणार नाही. पिंपळ वृक्ष असं आहे. तुमच्या घरामध्ये अशुभत्व आलं, काय करणार? मग देवघराजवळ पिंपळ पान ठेवा, त्याला फुल वाथा गाईच्या तुपाची करा, त्याच्यावरती प्रज्वलित करा आणि देवघरापासून बाहेर आणून ते बाहेर ठेवून द्या. घरातलं अशुभत्व पूर्ण जाईल. तुम्हाला लक्ष्मी आणायची आहे, पैशाची चणचण आहे, कर्जबाजारीपणा आहे, समस्या आहे, पैसा टिकत नाही. सायंकाळच्या वेळेला पिंपळ पानावर फुलवात करा आणि पहिल्या दारापासून ते पिंपळ पानांना त्यांना आपल्या तिजोरीत उतरवून द्या. पैसे ठेवतात तिथे. साधा सरळ उपाय आहे. श्रमसुद्धा लागणार नाही. फक्त मात्र अतूट श्रद्धा असेल त्यांनीच ही उपासना करावी, इतरांनी मुळीच करू नये. आपण आंब्याचं तोरण लावतो. आंब्याचं तोरण लावत असताना आम्रवृक्ष हा शनिप्रधान वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हा विघ्नहर्ता गणेशाचा पान आहे. म्हणून तुम्हाला पहिल्या दाराशी पिंपळ पानाचं तोरण लावलं तर तुमच्या घरात विघ्न येणार नाही. तुमचा जो समारंभ धार्मिक आहे तो सुचारू रूपाने चालेल, शांततेने चालेल, त्याच्यात विघ्न अडथळे येणार नाही. सत्यनारायण घरामध्ये आहे. गणपती आपण बसवतो, गौरी बसवतो, नवरात्र बसवतो, कुळाचार कुळदैवत बसवतो, राणूबाई कानूबाई बसवतो, खंडेराव बसवतो. तर अशा ठिकाणी आपण पहिल्या दाराला पिंपळ पानाचं तोरण लावलंच पाहिजे. आपल्या घरामध्ये लहान मुलांचे वाढदिवस होतात, त्यावेळेला अनेक लोक तुम्ही बोलवतात. वाढदिवस तुमच्या मुलाचा, आमंत्रण दुसऱ्याला, पेढे दुसऱ्याला,
केक कापला जातो आणि त्यामध्ये तुम्ही मेणबत्ती विझवता, हे फार चुकीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपण पंटी ठेवा, गायच्या तुपाची पंटी ठेवा आणि ती प्रज्वलित करा आणि वाढदिवस साजरा करा आणि बाहेरच्या दाराला पिंपळाचं पानाचं तोरण लावा. आणि जे तुम्ही कराल तर केक कापू नका, त्यावेळेला तुम्ही शिरा करा, गुरुप्रधान असेल तर तुम्ही बेसनाच्या लाडूचा एक करा आणि तो लाडू कापा. केक कापणं सोडा आणि मेणबत्ती विझवणं सोडा. विझवणं म्हणजे मृत्यू येणं, अल्पायुष्य होणं, स्पष्ट बोलतो. अगरबत्ती झाली तर आपण फुंकर नाही मारत, आपण अशी करून विझवतो. आणि इथे तर तुम्ही फुंकर मारतात, भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध करतात. आणि केक म्हणजे काय, ज्याला आपल्या कुठल्याही धर्म संस्कृतीमध्ये कुठल्याही नैवेद्यामध्ये तो समाविष्ट नाही. आता हे चाळे बंद करायला पाहिजे. पण आजोबा आजीचं ऐकते कोण? कोणीच ऐकत नाही. सांगितल्यावर वेडे आहेत. त्यांच्या संपत्ती घेण्याला तुम्ही शहाणे आहात, ऐकण्याला नाही. आजोबा आजी तर आता वाडीत टाकल्यासारखे झाले घराघरात. शहाणपणाची संतती झालेली आहे आणि येत काहीच नाही. एकादशी कशाला म्हणतात माहिती नाही, पंचांग धड वाचता येत नाही. भारतीय संस्कृतीचं मूल तत्व सणवरात व्रत वैकल्याचं असणार. किती जणांना पंचांग वाचता येते? काही वाचता येत नाही. किती अनभिज्ञ ही गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इकडे जय राम श्रीराम म्हणायचं, भवानी की जय म्हणायचं आणि साधं पंचांग वाचता येत नाही. आज काय आहे माहिती नाही. रविवार आहे, शनिवार आहे, एकादशी आहे, तृतीय आहे, गणपती उत्सव आहे, विनायकी चतुर्थी कशाला म्हणतात, संकष्टी चतुर्थी कशाला म्हणतात, याचं ज्ञान कोणालाही नाही. आणि हे शाळेत शिकून मुळेच येणार नाही, कारण आता शाळेच्या पार झालंय. याच्याविषयी खरं तर कायदे व्हायला पाहिजे आणि याच्याविषयी परीक्षा गेली पाहिजे. मंदिरं बांधून उपयोग नाहीये, हे शिकवणं आद्य कर्तव्य आहे. मंदिरं ओस पडत आहे आणि आजकालच्या मुलामुली जे आईवडील झालेले आहे आता वर्तमान स्थितीत, त्यांनाच माहिती नाही, आजोबा आजींना माहिती आहे, पण हे पिढी शिकायला पण तयार नाही. असो, पुढे त्यांचं भविष्य त्यांच्यासोबत राहणार आहे. आजोबा आजी निघून जातील या जगातून. पुढे जसं होणार असेल तसं तुमच्या कर्मकारणीप्रमाणे होणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. पिंपळ वृक्ष हा आपण पाहायला गेलो. असो, आजचा कार्यक्रम इथेच आपण संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.